नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी अकोला येथे तुमचे स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणावरील तसेच जी.के. या विषयावरील काही प्रश्न उत्तर बघूया. पहिला प्रश्न बघूया. झाड पाडले या वाक्यात पाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. पाडले हा धातू सकर्मक आहे. झाड पाडले या वाक्यात पाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. संयुक्त क्रियापद, प्रयोजक क्रियापद, गौण क्रियापद आणि शक्य क्रियापद. आपला आन्सर आहे 2, प्रयोजक क्रियापद. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असेल तर त्यास काय म्हणतात? केवळ काळाचा बोध होत असेल तर त्यास काय म्हणतात? पर्याय बघा. आज्ञार्थ, कालवाचक, विध्यर्थ आणि स्वार्थ. आपला आन्सर आहे 4, स्वार्थ. प्रश्न नंबर 3. पुढीलपैकी साधित शब्द कोणता? साधित म्हणजे तयार झालेला. पाऊस, कीर्ती, वार्षिक आणि मंदिर. नंबर आहे आपला आन्सर 3 आहे, वार्षिक, कारण त्याला इक हा प्रत्यय लागलेला आहे. नंतर प्रश्न नंबर 4. ई आख्यातावरून कोणत्या काळाचा बोध होतो? ई आख्यातावरून वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, रीती भूतकाळ. आपला आन्सर आहे 4, रीती भूतकाळ. ई आख्यात, रीती भूतकाळ. प्रश्न नंबर 5. व्यापार करावा तर त्यानेच या वाक्यातील करावा हे क्रियापद रूप खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? व्यापार करावा तर त्यानेच. याचा आन्सर योग्यता आहे, म्हणजे योग्यता हा अर्थ सांगते आणि योग्यता हा अर्थ विद्यार्थ्यामध्ये येते. तर आपला आन्सर आहे 3, विद्यार्थी. प्रश्न नंबर 6. देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात महिला पोलिसाची नेमणूक केली गेली? पर्याय बघा. नंबर 1 हिमाचल प्रदेश, नंबर 2 कर्नाटक, नंबर 3 महाराष्ट्र, नंबर 4 पश्चिम बंगाल. आपले आन्सर आहे 3, महाराष्ट्र. प्रश्न नंबर 7. पंचशील हा करार भारताने कोणाबरोबर केला? इंग्लंड, चीन, अमेरिका आणि फ्रान्स. पंचशील करार भारताने कोणासोबत केलेला? उत्तर आहे आपलं 2, चीन. प्रश्न नंबर 8. कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती आहे? औषधी वनस्पतीची माहिती आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आपला आन्सर आहे 4, अथर्ववेद. प्रश्न नंबर 9. टायगर वूड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टायगर वूड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कार रेसिंग, गोल्फ, फुटबॉल, बॅडमिंटन. आपले आन्सर आहे 2, गोल्फ. प्रश्न नंबर 10. सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते? सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते? पर्याय बघा. नाच गं घुमा, मी वनवासी, नंबर 3 राधेय, नंबर 4 झिम्मा. आन्सर आहे 2, मी वनवासी. प्रश्न नंबर 11. भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? पर्याय बघा. सदाभाऊ, भोजनासाठी भाऊ, भोजन पंक्तीतील भाऊ आणि भोजनापुरता भाऊ. आपला आन्सर आहे 4, भोजनापुरता भाऊ, कारण भोजन भाऊ हा शब्द येतो मध्यम पदलोपी समासामध्ये, म्हणजे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. 12 नंबर. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय कोठे आहे? एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय कोठे आहे? मनिला, जकार्ता, नवी दिल्ली, टोकियो. आपला आन्सर आहे 1, मनिला. प्रश्न नंबर 13. स्थिर, पल, जल, पल, सलिल. स्थिर, पल, जल, पल, सलिल या ओळीतील अलंकार ओळखा. इथे लची पुनरावृत्ती आहे, म्हणून आपला आन्सर आहे 2, अनुप्रास अलंकार. एखाद्या व्यंजनाची शब्दाची पुनरावृत्ती जेव्हा होते तेव्हा ते वाक्य अलंकार होतो अनुप्रास अलंकार, म्हणून आन्सर 2, लची पुनरावृत्ती. आन्सर नंबर 2, अनुप्रास अलंकार. प्रश्न नंबर 15.
विधानार्थक वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते? विधानार्थक वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह येते? प्रश्नार्थक, स्वल्पविराम, संयोगचिन्ह, पूर्णविराम. साधं सरळ वाक्य जेव्हा असते तेव्हा आपण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतो. म्हणून आपला आन्सर आहे 4, पूर्णविराम. प्रश्न नंबर 16. वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील तर कोणते चिन्ह येते? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील तर कोणते चिन्ह येते? अर्धविराम, संयोगचिन्ह, अपूर्णविराम, अपसारण चिन्ह. आपला आन्सर आहे 3, अपूर्णविराम. अपूर्णविराम आन्सर नंबर 3. प्रश्न नंबर 17. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे? स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम. आन्सर 1, सोडियम क्लोराईड. 18 नंबर. गोविंद शास्त्रीय गाणे चांगले गातो. या वाक्यातील कर्मपूरक ओळखा. गोविंद शास्त्रीय गाणे चांगले गातो. या वाक्यातील कर्मपूरक ओळखा. कर्मपूरक म्हणजे आहे कर्म. पर्याय बघा, गोविंद शास्त्रीय गाणे आणि चांगले. आपला आन्सर 3, गाणे. गाणे हा शब्द कर्म आहे. कर्म आहे म्हणजे कर्म पूरक आहे. AI आणि रोबोटिक शिकविणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा कोणती? AI आणि रोबोटिक शिकविणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा कोणती? केडशी, नेकनूर, बाबुळगाव आणि दहिठाण. केडशी, बेकनूर, बाबुळगाव आणि दहिठाण. आपला आन्सर आहे केडशी म्हणजे रत्नागिरी. 20 नंबर. वर्षा ऋतूत सारी सृष्टी हिरवीगार दिसते. या वाक्यातील विधानपूरक कोणते? पर्याय बघा, सारी, नंबर 2 सृष्टी, नंबर 3 वर्षा, नंबर 4 हिरवीगार. आन्सर आहे 4, हिरवीगार. विधानपूरक म्हणजे पूरक शब्द. प्रश्न नंबर 21. रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? पर्याय बघा, हिमोग्लोबिन, नंबर 2 आर्यन, नंबर 3 ऑक्सिजन, नंबर 4 कार्बन डायऑक्साईड. हिमोग्लोबिन, आर्यन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. आपला आन्सर आहे 3, ऑक्सिजन. प्रश्न नंबर 22. सर्वात लहान खंड कोणता? सर्वात लहान खंड कोणता? पर्याय बघा, नंबर 1 आहे ऑस्ट्रेलिया, नंबर 2 आशिया, नंबर 3 युरोप, नंबर 4 अमेरिका. आन्सर आहे आपलं नंबर 1, ऑस्ट्रेलिया. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? बंगालची फाळणी कोणी रद्द केली? लॉर्ड कर्झन, लॉर्ड मिंटो, लॉर्ड हार्डिंग्ज, लॉर्ड चेम्सफोर्ड. आपला आन्सर आहे 3, लॉर्ड हार्डिंग्ज. प्रश्न नंबर 24. 2 विजातीय स्वर एकत्र येऊन एक काय निर्माण होतो? 2 विजातीय स्वर एकत्र येऊन एक रिकामी जागा निर्माण होते. संयुक्त व्यंजन, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. 2 विजातीय स्वर एकत्र येऊन बनतात आपले संयुक्त स्वर. आन्सर नंबर 4. महाराष्ट्रात लाकडी खेळणीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात लाकडी खेळणीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? पर्याय बघा, सावंतवाडी, कराड, अचलपूर आणि चिपळूण. सावंतवाडी, कराड, अचलपूर, चिपळूण. आपला आन्सर आहे 1, सावंतवाडी. प्रश्न नंबर 26. मुंबई महानगरपालिका अधिनियम कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? मुंबई महानगरपालिका अधिनियम कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1887, 1888, 1889 आणि 1884. आपला आन्सर आहे 2, 1888.
प्रश्न नंबर 27. कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे? कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे? कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली. आपला आन्सर आहे 3, सातारा. अभुदय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अभुदय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय बघा. सातेगाव. नंबर 2 अपकर्ष. नंबर 3 उत्कर्ष. नंबर 4 शोध. आपला आन्सर आहे 3 उत्कर्ष, विकास. प्रश्न नंबर 29. कोणत्या फळाचा आकार हा मेंदूसारखा असतो? कोणत्या फळाचा आकार हा मेंदूसारखा असतो? पर्याय बघा. आंबा, सफरचंद, मोसंबी, अक्रोड. आंबा, सफरचंद, मोसंबी, अक्रोड. आन्सर आहे 4 अक्रोड. प्रश्न नंबर 30. सौदागर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे? संस्कृत, पाली, तेलुगू आणि फारसी. सौदागर हा शब्द आहे फारसी भाषेतला, म्हणजे आन्सर आहे 4. ओके, धन्यवाद. इथे आपण थांबूया.